या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, सारंग ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो, पण तितक्यात सावली पाठीमागून पळत येते आणि ती सारंगला थांबवते. सारंग तिला विचारत असतो की काय ग सावली, काय झालं? आणि त्यावर सावली त्याच्या हातात त्याचा रुमाल देत म्हणते की तुम्ही आज परत हा रुमाल रूममध्येच विसरला होतात. आणि ते ऐकून सारंग हसतच म्हणतो की सावली, तुला माहिती आहे का, हा रुमाल मी मुद्दामच विसरून आलो होतो, कारण जेव्हा मी एखादी गोष्ट विसरतो ना, तेव्हा तुझी जी तारांबळ उडते ती बघायला मला खरंच खूप मजा येते. माझ्याबद्दल वाटणारी काळजी मला तुझ्या डोळ्यात दिसते, त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतं. आणि ते ऐकून सावली लाजून खाली मान घालते आणि मग त्यानंतर सारंग ऑफिसला जातो. तर सावली घरामध्ये जाणारच असते, पण तितक्यात अमृता बाहेर येते आणि ती सावलीला तिच्या मोबाईलमध्ये आलेला व्हिडिओ दाखवत म्हणते की हे बघ, तुझा हा व्हिडिओ किती व्हायरल झाला आहे. आणि तो व्हिडिओ पाहून सावलीला सुद्धा धक्काच बसतो. तर अमृता म्हणत असते की काय ग, जेव्हा काल मी तुला सांगत होते की या स्पर्धेमध्ये भाग घे, तेव्हा तर तू माझं ऐकलं नाही आणि आता परस्पर व्हिडिओसुद्धा अपलोड केलास का? तर सावली म्हणते की नाही वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा व्हिडिओ मी अपलोड केलाच नाही आहे, दुसऱ्याच कोणीतरी माझा व्हिडिओ काढून तो परस्पर अपलोड केला आहे. आणि हे ऐकून मग अमृतासुद्धा काळजीत पडते. त्या दोघींना समजत नाही की आता पुढे नेमकं करायचं तरी काय, कारण तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला असतो. दुसरीकडे जगन्नाथसुद्धा सावलीचा तोच व्हिडिओ पाहत असतो आणि हसतच अलकाला म्हणत असतो की बघ अलका, आपल्या लेकीचा व्हिडिओ किती व्हायरल झाला आहे, म्हणजे या जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे. आणि त्यावेळी अलकासुद्धा म्हणते की अगदी खरं आहे. पण मग त्यानंतर ते जगन्नाथला सांगते की हे बघा, त्या ताराने सुद्धा या स्पर्धेत भाग घेतला आहे आणि आपल्या लेकी इतका जरी तिचा व्हिडिओ व्हायरल झाला नसला ना, तरी तिच्या व्हिडिओला सुद्धा चांगले लाईक्स आहेत आणि लोक तर तिला आधीपासूनच ओळखतात, त्यामुळे ती सुद्धा ही स्पर्धा जिंकू शकते. पण त्यावेळी जगन्नाथ म्हणतो की अगं, आपली लेक अस्सल सोनं आहे, तीच ही स्पर्धा जिंकणार, तू काहीच काळजी करू नको. आणि मग त्यानंतर तो हसतच अलकाला म्हणतो की चल आता आपण ही बातमी त्या परजीवी वझेला सुद्धा देऊ. आणि मग तो भैरवीला कॉल करतो. तो हसतच तिला विचारत असतो की काय परजीवी वझे, काय चाललंय? आणि त्यावेळी भैरवी रागातच म्हणते की तुझ्या स्मरणाची वाट बघते मी. आणि ते ऐकून जगन्नाथ हसतच म्हणतो की तुम्ही अशीच आमच्या मरणाची देवाकडे प्रार्थना करत बसा, म्हणजे देव आम्हाला अजून भरभरून आयुष्य देईल, कारण कसं आहे ना, तुम्हाला पोहोचवल्याशिवाय आम्ही काही वर जाणार नाही. आणि ते ऐकून भैरवी चिडून म्हणते की कशासाठी फोन केला आहे ते सांग, उगाच बाकीची बडबड करू नको. आणि त्यावर जगन्नाथ तिला सांगतो की आता लवकरच तुझी पुन्हा एकदा हार होणार आहे. तुझ्याच सारखी परजीवी असणारी तुझी ती लेक माझ्या लेकीकडून हारणार आहे. आणि हे ऐकून भैरवी हसतच म्हणते की तू काय बोलतोयस, तुला तरी कळतंय का? आणि त्यावेळी मग जगन्नाथ तिला सांगतो की रूपम कॉस्मॅटिकने त्यांच्या नवीन मॉडेलसाठी जी स्पर्धा आयोजित केली आहे, त्या स्पर्धेमध्ये तुझ्या लेकीने आणि माझ्या लेकीने सुद्धा भाग घेतला आहे. आणि शेवटी काही झालं तरी ही स्पर्धा माझी लेकच जिंकणार, कारण ती अस्सल सोनं आहे. आणि मग तो हसतच कॉल कट करतो. पण या सगळ्या गोष्टींमुळे भैरवी खूप चिडते आणि मग ती ठरवते की काही झालं तरी सावलीला या स्पर्धेपर्यंत पोहोचूच द्यायचं नाही आणि त्या ताराला सुद्धा चांगला धडा शिकवायचा. दुसरीकडे ताराने देखील सावलीची रील पाहिलेली असते आणि ती धावतच ऐश्वर्याकडे येते आणि तिला त्या रीलबद्दल सांगू लागते. पण ऐश्वर्या म्हणत असते की अगं, त्या रीलमध्ये बघण्यासारखं काही नाही आहे, तू उगाच टेन्शन घेऊ नको. आणि या स्पर्धेचे जज मकरंजी आणि मम आहेत, त्यामुळे शेवटी तूच जिंकणार. पण त्यावेळी तारा म्हणते की वहिनी, तुम्हाला माहीत नाही ती सावली कशी आहे ते, ती शेवटी असं काहीतरी करते ना ज्याची आपल्याला कल्पनासुद्धा नसते. पण ऐश्वर्या तिला सांगते की तू आता उगाच जास्त विचार करू नको, आज दिवसभरात तुला खूप काम करायचं आहे, त्यामुळे काहीतरी नाश्ता करून घे. आणि ती तिथून निघून जाते. पण ती तारा म्हणत असते की वहिनी, तुम्ही त्या सावलीला ओळखत नाही, मी तिला चांगलंच ओळखते, त्यामुळे आता या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन काढायचं ते मला व्यवस्थित माहिती. दुसरीकडे सावली तिचं काम करत असते, पण तितक्यात तिला त्या जयंतीचा कॉल येतो. जयंतीला सुद्धा सावलीच्या रीलबद्दल समजलेलं असतं आणि त्यामुळे ती मुद्दाम सावलीला टोमणे मारत असते. ती म्हणत असते की काय ग सावले, नवऱ्याच्या जीवावर उड्या मारायला तुला काहीच वाटत नाही का? इथे तुझा भाऊ अंथरुणाला खेळलाय, तुझे आईबाप तिकडे भिकेला लागलेत आणि तुला काय आता मॉडेल व्हायचं आहे का? तुला माहिती तरी आहे का मॉडेल कशा असतात ते? उंच पुऱ्या देखण्या असतात, अगदी माझ्यासारख्या. तुझ्यासारखीचं काम आहे का या स्पर्धांमध्ये वगैरे भाग घेणं?
आणि जयंतीचं असं बोलणं ऐकून सावलीला वाईट वाटतं, पण ती जयंती तिला काही बोलूच देत नाही आणि मग सगळं बोलून झाल्यावर फोन ठेवूनही देते. त्याचवेळी मग अमृता त्या ठिकाणी येते आणि ती सावलीला सांगू लागते की तुझा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे आणि जर तो सारंगने पाहिला तर मग काय होईल. तर सावली म्हणत असते की हो ना वहिनी, कारण सारंग सरांनीच या स्पर्धेचं आयोजन केलं आहे आणि जर त्यांच्याच बायकोने स्पर्धेत भाग घेतला तर ते बरोबर नाही वाटणार. आणि मग ती अमृताला म्हणते की मी ना या स्पर्धेसाठी जाणारच नाही, म्हणजे मग या व्हिडिओचा वगैरे काही अर्थच राहणार नाही. आणि त्यावर मग अमृताही म्हणते की ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते तू कर. दुसरीकडे ती भैरवी ताराचे आणि त्या सावलीचे रील्स पाहत असते आणि मग त्यानंतर ती वैतागून ताराला कॉल करते. ती ताराला विचारत असते की तू हा काय मूर्खपणा चालवला आहे, तुला कळतंय का तू काय करतेस ते, काय गरज होती त्या स्पर्धेत भाग घेण्याची. पण तारा म्हणत असते की हे बघ मम, मला गाण्यामध्ये कधीच करिअर करायचं नव्हतं, पण तुझ्या प्रेशरमुळे मी कशीबशी तयार झाले. पण आता माझं लग्न झालं आहे, माझ्या एका नवीन आयुष्याला सुरुवात झाली आहे आणि यात ना मला जे हवं ते मी करेल, उगाच तू मला काही सांगू नको. पण भैरवी तिला म्हणत असते की तारा, तू आत्ताच एक स्पर्धा हरली आहे आणि आता या स्पर्धेत ना तुझ्यासोबत सावलीने सुद्धा भाग घेतलाय आणि मला सांग, जर तू त्या सावलीपुढे हारलीस तर तू स्वतःचं तोंड आरशात बघू तरी शकणार आहेस का. पण तारा हसतच म्हणते की मॉम, तू मला अजून ओळखतच नाही. अगं ती सावली कुठे आणि मी कुठे, मी तिच्यापेक्षा किती जास्त सुंदर आहे तुला माहीत नाही का. त्यामुळे ती सावली ही स्पर्धा जिंकूच शकणार नाही, ही स्पर्धा मीच जिंकणार. आणि ते ऐकून भैरवी खूपच चिडते. ती त्या ताराला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण तारा सरळ कॉल कट करते. त्यामुळे भैरवी म्हणते की तारा वजे हा एक ब्रँड आहे आणि तो ब्रँड मी उभा केला आहे आणि आता त्या ब्रँडचा वापर मी त्या रूपम कॉस्मॅटिकला असा नाही करू देणार, मला काहीतरी करायलाच हवं. तर दुसरीकडे सावली तिच्या खोलीत असते, तर तारा त्या ठिकाणी येते आणि तिला त्या रीलबद्दल विचारू लागते. तर सावली म्हणते की हे बघा तारा मॅडम, त्या स्पर्धेसाठी माझा व्हिडिओ गेला आहे, पण मी तो स्वतःहून पाठवलेला नाही आहे. पण त्यावेळी तारा म्हणते की सावली, ते काही असलं तरी तुला एवढं तर माहिती आहे ना, हे एक मॉडेल हंट आहे आणि यामध्ये तुझ्यासारख्या मुली सहभागी होऊ शकत नाही. आणि मला सांग, तुला आजपर्यंत कोणी साधं सुंदर तरी म्हणालं आहे का गं, नाही ना. आणि सारंगचं नाव तर तू घेऊच नको, कारण तो आत्ता तुझ्या प्रेमात आहे, त्यामुळे त्याला तू सुंदर वाटते, बाकी काही नाही. आणि त्यावेळी सावली म्हणते की जर तुम्ही माझ्या दृष्टीने बघाल ना तर या जगातील प्रत्येक व्यक्ती सुंदर आहे, पण ते तुम्हाला कधीच कळणार नाही. आणि त्यावेळी तारा म्हणते की तुला जे समजायचं आहे ते तू समज, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज त्या स्पर्धेच्या ठिकाणी मला गाणं गायचं आहे, त्यामुळे तू वेळेत तयार होऊन त्या ठिकाणी ये. पण त्यावेळी सावली म्हणते की तारा मॅडम प्लीज तुम्ही असं काही करू नका, मागच्या वेळी किती मोठी गडबड झाली होती माहिती आहे ना तुम्हाला. आणि मला सांगा, ही स्पर्धा सारंग सरांनी आयोजित केली आहे, तिथे गाणं गायची काय गरज आहे. पण तारा काही ऐकायला तयारच नसते, उलट ती सावलीला धमकी देत म्हणते की जर तू वेळेत त्या ठिकाणी नाही ना आलीस तर मी तुझ्या गाण्याचं सत्य सारंगला आणि सगळ्या जगाला सांगेल, कारण मुळात मला गाण्यात करिअर करायचंच नाही आहे, त्यामुळे तुझं काय होईल याचा तू विचार कर. कारण सारंग त्याच्या इथिक्सचा खूप पक्का आहे आणि जर त्याला समजलं की तू त्याच्याशी खोटं बोललीस तर तो तुला कधीच ॲक्सेप्ट करणार नाही. आणि मग ती हसतच तेथून जाण्यासाठी निघते. पण सावली तिला म्हणते की जेव्हा माझं सत्य सगळ्यांसमोर येईल ना, तेव्हा तुमचं सत्यसुद्धा सगळ्यांसमोर येईल, हे लक्षात ठेवा. आणि मला माहिती आहे तुमचं सोम भाऊजींवर किती प्रेम आहे ते, त्यामुळे तुम्ही कधीच असं काही करणार नाही. पण तरीही तारा तिला म्हणतेच की मी काय करायचं हे तू मला सांगू नको, फक्त तुला जे काम सांगितलं आहे ना ते वेळेत पूर्ण कर. आणि मग ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे सावलीची रील खूप व्हायरल होत आहे हे पाहून ऐश्वर्या चिडते आणि ती तिच्या कंपनीतील सोशल मीडिया टीममधील एका मुलीला सावलीची ती रीलच डिलीट करायला सांगते. तर दुसरीकडे सावली गाण्याच्या कार्यक्रमासाठी निघालेली असते, पण त्यावेळी अमृता तिला समजावत म्हणते की तू प्रत्येक वेळी त्या ताराचं म्हणणं ऐकायलाच हवं, असं काही नाही आहे, कारण आता तू तिची मोठी जाऊ आहे. पण सावली म्हणते की वहिनी, मी त्यांना शब्द दिला आहे आणि मी माझा शब्द असा मोडू शकत नाही, त्यामुळे प्लीज मला जाऊ द्या. आणि मग ती त्या स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी निघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.